आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. म्हासुर्णे येथे गुणगौरव आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. म्हासुर्णे नगरीचे सुपुत्र आणि क्रीडाप्रेमी आदरणीय श्री रघुनाथ आकाराम माने कबड्डी संघटक यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे होणारा 26 जानेवारी रोजी होणारा हा कार्यक्रम यावर्षी आचारसंहिता आणि काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झालेला होता आणि तोच कार्यक्रम श्री रघुनाथ माने यांच्या म्हासुर्णे तालुका खटाव येथील शकुंतला फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाला श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रमोद व्ही हांडे सर, श्रीराम विद्यालयाचे शिक्षक परदेशी सर, शेख सर, पाटील सर, सूर्यवंशी सर आणि युवा नेते तथा ज्येष्ठ पत्रकार श्री तुषार माने यांची प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय काम केलेले आणि शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या खालील विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. 1. कुमारी पूर्वा संतोष वायदंडे 14 वर्षांखालील उंचवडी तालुका सर प्रथम क्रमांक. 2. कुमारी समृद्धी राजेंद्र यमगर 14 वर्षांखाली उंचवडी द्वितीय क्रमांक. 3. श्रीकेश पांडुरंग निकम 17 वर्षांखाली उंचवडी प्रथम क्रमांक. यशराज दत्तात्रय माने 17 वर्षांखालील उंचवडी तृतीय क्रमांक. कुमारी श्रावणी बालाजी माने 17 वर्षांखाली उंचवडी द्वितीय क्रमांक. कावरे हर्षवर्धन अतुल 53व्या खटाव तालुका विज्ञान प्रदर्शन प्राथमिक गट तृतीय क्रमांक. कुमारी सरकाळी हिंदवी निलेश 53व्या प्राथमिक निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान. श्री रघुनाथ माने यांनी सर्व पाहुण्यांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री प्रमोद हांडे सर यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. शालेय जीवनातील विविध जुन्या आठवणींना उजाळा तुषार माने यांनी आपल्या मनोगतामधून दिला. यावेळी श्री अंकुश माने, कैलास माने, सौ शकुंतला माने यांची विशेष उपस्थिती होती. श्रीराम विद्यालयाचे शिक्षक पाटील सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.